राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून पुण्यात नीट आणि सीबीएसईच्या घोटाळ्याच्या विरोधात मशाल मोर्चा। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत मशाल मोर्चा। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पार पडते बैठक। तर विधान परिषद आणि राज्यसभेच्या उमेदवारांच्या नावावर चर्चा होण्याची शक्यता। विधान परिषदेच्या उमेदवारीवरून नंदनवन बंगल्यावर खलबत। भरत गोगावले, निलेश राणे, महेंद्र दळवींनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। युती धर्म पाळण्याच्या शिंदेंकडून सूचना। येत्या 10 दिवसांमध्ये शेतकरी कर्जमाफी होणार, कृषी मंत्र्यांची माहिती। तर कर्जमाफी योजनेला अहिल्या देवींचं नाव देणार असल्याची माहिती। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा जागा वाटप निश्चित। भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर लढणार। अतिरिक्त 1 जागा पदरात पाडून घेण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे। सरकारकडून जरांगेंच्या सगळ्या मागण्या मान्य। मागण्यांसंदर्भात जरांगेंचा सरकारला 3 दिवसांचा वेळ। विखे पाटील आणि प्रसाद लाड यांची शिष्टाई कामी। मनोज जरांगे यांचं एकदिवसीय आंदोलन स्क्रिप्टेड होतं, मात्र मंत्रीही त्यात सामील होते। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची टीका। मुख्यमंत्र्यांची खुर्ची अस्थिर करण्यासाठी आंदोलन, हाकेंचा आरोप। एमपीएससी संयुक्त गट आणि गट ब परीक्षेदरम्यान गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह। परीक्षा केंद्राच्या आतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे खळबळ। सीएसओ म्हणून नेमणूक झालेल्या व्यक्तीचे ओळखपत्रही शेअर। पुण्यातील आयटी कंपनी एका रात्रीत गायब। हिंजेवाडीतील 700हून अधिक आयटी कर्मचारी बेरोजगार। कंपनीनं कर्मचाऱ्यांचे पगारही थकवले। हुंदूबाबा अशोक खराचा ताबा पुन्हा सिन्नर पोलिसांकडे। बहुचर्चित जमीन खरेदी फसवणूक प्रकरणामध्ये तपासासाठी घेतला ताबा। खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी। पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढली। विषारी दारूमुळे आणखी एकाचा मृत्यू। मृतांची संख्या पोहोचली 23 वर। मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता। माळशिरसमधील दूध संकलन केंद्रावरील 997 किलो पाम तेलाचा साठा जप्त। अन्न व औषध प्रशासनाची कारवाई। पाम तेल दुधात भेसळ करण्यासाठी आणल्याचा संशय। दिल्ली स्पेशल सेलच्या तपासामध्ये मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा कट उधळल्याची माहिती। तर गरीबनगर अतिक्रमण कारवाईचा बदला घेण्यासाठी कट आखल्याचा संशय। मुंबई पुण्यातील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला। गुप्तचर यंत्रणेकडून 9 दहशतवाद्यांना अटक। दहशतवाद्यांनी केली होती दादर रेल्वे स्थानकाची रेकी। दिल्ली देखील होती दहशतवाद्यांच्या रडारवर। शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणामध्ये क्राईम ब्रांचला स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचे दिल्ली हायकोर्टाचे आदेश। शौर्यच्या वडिलांचं तपासावर प्रश्नचिन्ह। 6 महिने उलटून देखील तपास रखडल्याचा आरोप। राज्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी। शिरूर, नाशिक, यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। गारपीट आणि झाडं कोसळल्यामुळे मोठं नुकसान। उकाड्यापासून मात्र दिलासा।
गुजरात टायटन्स विरुद्ध आरसीबीचा महामुकाबला. आरसीबीचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय. सलग दुसऱ्यांदा IPL ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी आरसीबी सज्ज. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दंगल. समाजकंटकांकडून जाळपोळ आणि दगडफेक. फुटबॉलच्या चॅम्पियन्स लीग फायनल नंतर हिंसाचार. आफ्रिकेतील स्थलांतरित मुस्लिमांनी दंगल घडवल्याचा आरोप.